हिकायत सेरी रामा, रामायणाचं मलेशियन व्हर्जन. साधारण पहिल्या शतकाच्या आधीपासूनच मलेशियन संस्कार आणि तत्वज्ञानावरती आपल्याला हिकायत सेरी रामाचा खूप मोठा प्रभाव असल्याचं दिसून येतं. कालांतराने झालेल्या इस्लामीकरणामुळे हिकायत सेरी रामामध्ये आपल्याला अनेक मुस्लिम संकल्पनांचा संदर्भ पाहायला मिळतो. उदाहरणार्थ, रावणाने केलेली अल्लाहची उपासना आणि त्यानंतर त्याला मिळालेला वर. भुजंग व्हॅली मलेशियामध्ये आजही आपल्याला अनेक हिंदू देवळांचे अवशेष पाहायला मिळतात. हिकायत सेरी रामा नावाप्रमाणेच रामाच्या रोमॅन्टिक बाजूवरती फोकस करतं. एकट्या मलेशियामध्येच हिकायत सेरी रामाचे अनेक वेगवेगळे व्हर्जन्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये कालांतराने स्थानीय कथांचा सुद्धा समावेश करण्यात आला. मलेशियन साहित्यामध्ये हिकायत सेरी रामाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. मूळ वाल्मिकी रामायणाशी बरीचशी फारकत घेऊन हिकायत सेरी रामामध्ये आपल्याला भेटायला येतो महाराज वान, अत्यंत दयाळू, अत्यंत सहानुभूती असलेला असा रावण, सतत घाबरत मागे राहणारा राम, प्रचंड शूरवीर असलेला लक्ष्मण आणि मलय मुलीशी लग्न केलेला हनुमान. रावणाच्या सहानुभूतीपूर्वक जे काही विचार सध्या पसरवले जात आहेत, रावण चांगला भाऊ होता, त्यांनी जे काही केलं ते एका भावाचं कर्तव्यच होतं, या सगळ्याची खरी उत्तरं आपल्याला मूळ अर्थात वाल्मिकी रामायणामध्ये वाचायला मिळतात. त्यासाठी आपण सर्वांनी मूळ रामायण नक्की वाचावं. आता वेळ आलेली आहे ह्या सगळ्या ज्ञानाकडे पाहायची, आपली दृष्टी बदलायची आणि हे सगळं ज्ञान आपल्या पुढच्या पिढीपर्यंत खूप लहान वयातच पोहोचवायची. एनरूटर सोबत.